इज्जतीशी अजिबात खेळ नाही. सगळं सहन करीन मी, पण असला वंगाळपणा नाही. हे खाली बसून काय करतोयस रे? अगं आई, तू जाऊन चहा बनव बघू. माझा वंगाळपणाही सहन करावा लागेल. बघच आता तू. आपण जसा विचार केला होता तसंच होतंय सगळं. त्रास सहन करायची तर सवय हायच याला. अजून सऊ दे त्रास. आई, भीमभाऊंच्या घरातले कुठं दिसत नाहीयेत. नाही रमा हाय आणि नाही त्यांचे मेवणा मेवणी. कधी जेवण बनवणार हे लोक आणि कधी खाणार? लक्ष्मी, तुला ना नेहमी दुसऱ्यांचं पडलं असतं. अरे आपल्याला काय, आपलं झालंय बनवून, ते बघतील त्यांचं. तसं आई, ती रमा आली तर भांड्यात पण वाटणी मागल. एक वाटी सुद्धा मिळणार नाही तिला हिस्स्यामध्ये. तिच्या बापानी कमवून आणलाय का पतीनी? कशी आहे तुमची तब्येत? तब्येत ठीक आहे आता. इतका उशीर का झाला तुला? काम जरा जास्त होतं आणि घरात काही धान्य बी नव्हतं. त्याचा बंदोबस्त करत होते. मी भांडी आणते आणि जेवण बनवते. नाही, भांडी नाही मागायची त्यांच्याकडून. का? आणि भांड्यांशिवाय जेवण कसं बनवू? जेवण तर बनवायचंय, भूक लागली आहे. पण ह्यांच्याकडून भांडी नाही घ्यायची. कारण कधीपासून इथे बसून मला हेच ऐकवतायत, एकही भांडं नाही घ्यायचंय. अरे असं कसं? भीम, शेजारी कधी कामी येतील? शेजारीला भांडे देण्याची परंपरा जुनी आहे. आणि जेव्हा पण नाती बिघडतात ना, शेजारीच तर त्याला वाचवतात. तू थांब, मी आत्ता भांडी घेऊन येते. चल उठ इथून. बाजूला होईत ना. भांडी देणार नाही तुम्ही. अशी कशी नाही देणार तू? कारण मी म्हणतीये. मी बघते तू कसं थांबवते मला. तुम्ही नाही देणार भांडी. जिजाबाई, आत्या, ऐ मागे हो. आत्या, तुम्ही नका काळजी करू. आज ही रमाबाई जेवण बनवण पण आणि तिच्या नवऱ्याला खाऊ बी घालेल. आणि ह्या घरातलं एक भांड मी नाही घेणार. चांगली गोष्ट हाय. रमा, हा नवीन संसार उभा करताना तुला तुझा नवराही साथ देईल. चल. एक दो तीन चार पाच छे. वाव वाव. आम्हाला पैसे द्या. पैसे? कसले पैसे? हा, बांगड्या विकायला आम्ही तुमची मदत केली ना, त्याच्या बदल्यात तुम्ही आम्हाला पैसे देणार होतात. अरे तुम्ही तर बाजारात असे भटकत होतात. अरे मी विचार केला असं ओरडण्यापेक्षा माझ्यासाठी ओरडा. चला जा इथनं. असं नका करू, आम्हाला पैशाची खूप गरज आहे. असं मुला पैशाची तर सगळ्यांना गरज आहे. बघा आज तुमचा ओरडण्याचा अभ्यास झाला ना, उद्या असंच ओरडा. कुठची ना कुठची
चांगली नोकरी तुम्हाला मिळूनच जाईल. जा इथून. असं नका करू, आम्ही खूप गरीब आहोत. आम्ही तुमची मदत केली ना, तुम्ही आमच्या सोबत असं नाही करू शकत. अरे चला पळा. खालच्या जातीचे असून मला हात लावतात. स्वतः अस्पृश्य आहेत, मलाही भ्रष्ट करतात. एवढ्या दगडांमध्ये चूल बनन ना? हो, बनला तर पाहिजे. जेवण तर आपण बनवून घेऊ, पण खूप वेळ झाला शंकर आणि छोटे दिसले नाही घरात. पोरं आहेत, खेळत असतील. पण इतका वेळ. आधी घरी जाऊन जेवण बनवू, ते येतील. आता चला बरं. चल मग. रमा, ही भाजी, हे सामान आणायला पैसे कुठून आणलेस? जिथं काम करते तिथून उधार आणले. ठेव हे. रमा, हा आत्या. इकडे ये पोरी. हे घे, हे पण घे. जिजाबाई, ही लाकडं मी बाहेरून घेऊन आलीये, म्हणून याबद्दल तुम्ही दोघीही काही बोलणार नाही. पण जेवण बनवण्यासाठी तर भांडी पाहिजे असतात ना. आम्ही तर फक्त हे बघण्यासाठी बसलोय की हे लोक भांडी आणतात कुठनं. कुठून काय? रमा जाईल ना दलिया आजीकडं, म्हणेल एक भांड द्या की. काय रमा, इतक्या वर्षांमध्ये घरातल्यांवर आश्रित म्हणून राहत होते, आता चाळीवाल्यांवर आश्रित म्हणून राहणार. तसंही हे भांडं आता काहीच कामाचं नाहीये. ह्याला तू त्या कोपऱ्यात ठेवून दे. मी आत्ता येते. कुठे चालली आहेस? येतेच. बघितलं, दलिया आजीकडेच गेली असणार. भीम, आणि इकडे मी भाज्या कापून देते. नाही नाही आत्या, ठीक आहे. ताई, तुम्ही घरच्या या हिस्स्यामध्ये राहता ना, इतकंच काम करायचं तर या हिस्स्यामध्ये येऊन करा. तिकडे काय करताय? जिजाबाई, माझ्यावरती हुकूम चालवायचा प्रयत्न करू नकोस. मीरा, जिजाबाई बरोबर तर बोलतीये. चला आपल्या भागात चला. दादा, भीम आणि रामाला जे करायचंय त्यांना करू दे. चल. लक्ष्मी, जेवण बनवून झालं? हो, आज गोड भाकरी आणि खीर बनवली आहे. जेवायची तयारी करा, तोपर्यंत पुरंजन पण येईल. एकत्रच जेवूया. भांड आणायला कुठे गेली असेल आता रमा?
इथंच ठेवलं होतं भांड. कुठं गेलं असेल? इथून भांड घेऊन जाऊ का नको? कुठून काय? रमा जाईल ना दलिया आजीकडं, म्हणेल एक भांड द्या की. इतक्या वर्षांमध्ये घरातल्यांवर आश्रित म्हणून राहत होते, आता चाळीवाल्यांवर आश्रित म्हणून राहणार. ताईला आणि भाऊजींना ही गोष्ट कळली नाही पाहिजे की आपल्यासोबत काय झालं, नाहीतर त्यांना खूप त्रास होईल. पण दादा, ही जखम झालीये, दुखतंय, त्याचं काय? अगं कोणतं वेगळं कारण सांगू? ताई आणि भाऊजी आपल्या दोघांसाठी किती त्रास सहन करतायत, मग आपण थोडा त्रास नाही सहन करू शकत? दादा, तू बरोबर बोलतोयस. घेऊन आले भांड. कुठून आणलंय हे भांड? बस, कुणाकडून मागून नाही आणलं. आधी जेवण बनवू ना आपण. शंकर, छोटी, तिकडे नका जाऊ. कुठे गेला होता तुम्ही दोघे? असंच खेळत होतो. नुसतं खेळतच राहावा तुम्ही, अभ्यास बिभ्यास नाही करायचा. बुद्धी उघडली नाही का अजून तुझी? तुझा नवरा शिकून शिकून बॅरिस्टरच्या दरवाजापर्यंत गेला, पण काय भेटलं? हे लाकडं, भाज्या, होय ना? तरी सुद्धा तू तुझ्या दोन्ही भाऊ बहिणीला शिकवण्याच्या मागे लागलीस. कसं आहे ना लक्ष्मीजी, ताई नंतर जाऊबाई, जाऊबाई नंतर शेजारी, त्यामुळं हळूहळू वागणं बदलत गेले. आणि तुम्ही जास्त नका बोलू, तुम्ही तुमचं काम करा. रमा, तू पण या घरामध्ये सून बनून आली होती. सुनेवरून मालकीन बनायचे स्वप्न तुटले असतील ना तुझे, घराचे हिस्से झाले. याचा अर्थ हा नाही की जे तोंडाला आलं ते बोलशील तू. रमा, सोड ना. त्यांना बोलून आनंद मिळतोय ना, तर बोलू देत. नाही शांत बसणार. तुम्ही जावा, तुमच्या घरात लक्ष द्या, मी आमचं बघून घेईन. या भांड्याला उलट करून भाकरी बनवू आणि ह्याच्यातच भाजी बनवू. चांगलं नाही वाटत आहे की बिचारे रमा आणि भीम जेवण बनवण्यासाठी त्रास घेत आहेत आणि मी इथे मूग गिळून बसलीये.
पण मी नाही जाणार त्यांच्याकडे. करू देईन त्यांना. बरोबर बोललीस आजी. करू दे एकटे त्यांना. जेव्हा नवरा बायकोमध्ये प्रेम असतं ना तेव्हा संसार सुखी असतं. जेव्हा प्रेम संपून जातं समद बर्बाद होऊन जातं. मी तर एकाच आयुष्यात दोन्ही गोष्टी पाहिल्या. नूतन, इतक्या रात्री कुठे चालली आहे? तुम्हाला काय करायचंय? मी कुठे पण जाईन. जोको सोबत भांडून बिंडून जात आहेस का? अरे नूतन, अरे बाहेर कुठे फिरतेस? चल आतमध्ये झोपायला. तुम्ही जा ना आतमध्ये जाऊन झोपा. मी इथेच ठीक आहे. सांगतोय ना चाल. उगाच नाटक करते. मी फुलिया नाहीये की जे सांगाल ते करायला. समजलं? अरे तुम्हा नवरा बायकोला जे बी करायचंय ते करा, पण माझं नाव मध्ये घेऊ नका. मी तर स्वतःच विचार करते की मी कुठे येऊन फसले. अरे थांब. जोखू, म्या विचार करत होते की माझ्यामध्येच काही कमी आहे म्हणून तुझं आणि माझं नातं तुटलं. पण माझा विश्वास बसलाय की कमी माझ्यात नाहीये, कमी तुझ्यात आहे. काय आहे की तू तर नूतन सोबत पण आनंदी नाहीयेस. अरे कमी तुझ्यात असो अथवा माझ्यात असो, पण एका गोष्टीवर माझा विश्वास बसलाय की आता मला तू माझ्या डोळ्यात खुपायला लागली आहेस. यासाठी तुला शपथ आहे की माझ्या समोर येऊ नकोस. भले काय बी होऊ देत. मग म्या मरत असेल तरी चालल. समजला? आत्या, हे खाऊन बघ ना कसे झाले आहेत ते. हे घे घे. इतकी गोड भाकरी बनवली कशी? हाताने. आज भीमाबाई जिवंत असती तर बघितलं असतं की तिने लहानपणी भीमाला भाकरी बनवण्यापासून नाही थांबवलं, तर तो आज भाकरी देखील बनवतोय. खरं सांगायचं तर आपला भीम प्रत्येक गोष्टीने परिपूर्ण झालाय. आज तू असतीस तर भीम आणि रामाला असं बघून खूप बरं वाटलं असतं. चल, तुझ्या वाटणीचा हा आनंद मीच अनुभवतो. चांगली बनली आहे गोड भाकर. बाबा बाबा, पोरासोबत खायची खूप इच्छा असायची ना तुम्हाला. आता खा वेगळं, बस बघत राहा. आता हे हसू तुमच्या तोंडावरून काढून आणि तुमच्या पोरासाठी तुम्हाला तडपायला नाही लावलं तर माझं नाव पण जिजाबाई नाही. शंकर, असं तिकडे बघू नकोस. आपलं जेवण तयार होईल लवकरच. थांब. तुम्ही सगळे जा, मी जरा वेळ बसतो. जेवण तर झालंय ना तुमचं, मग हे उष्ट ताट घेऊन बसण्यात काय अर्थ आहे? आणि बाबा, जर तुम्ही नाही बसलात ना तर भीमभाऊ आणि रमा खातीलच. लक्ष्मी, माझं जेवण अजून बाकी आहे. शेजारी जी भाजी बनतेय ना, तिचा सुगंध इथपर्यंत येतोय. मी विचार करतोय थोडी चव घेऊन येतो.